नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आवडीच्या आणि हक्काच्या इग्नाइट अकॅडमीच्या RTO AMVI या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. माझं नाव आहे जाधव राजेश. आपण ज्या गोष्टीची मागील 6 वर्षापासून वाट बघतोय, शेवटी ती ऍड आलेली आहे. RTO AMVI साठी 2020 नंतर होणारी पदभरती 2026 ऍड आता आपल्या समोर प्रस्तुत झालेली आहे MPSC मार्फत. तब्बल 461 पदांची ही जाहिरात आहे. आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये डिप्लोमा डिग्री केलेला आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, RTO AMVI आणि इग्नाइट अकॅडमी हे जणू एक समीकरणच बनलेलं आहे. तर महाराष्ट्रातली अशी अकॅडमी जी RTO AMVI साठी सर्वोत्तम प्रकारचं मार्गदर्शन देते, सर्वोत्तम प्रकारचे संदर्भ विद्यार्थ्यांना वापरण्यास देते आणि सर्वोत्तम रिझल्ट देते म्हणून ओळखीच असणारी आपली इग्नाइट अकॅडमी, जेथे विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, जेथे विद्यार्थ्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे, या आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतोय. आजचं सेशन खूप खास आहे. आजच्या सेशनमध्ये आपण याच येणाऱ्या आता 27 सप्टेंबरच्या आपल्या RTO AMVI च्या प्रिलिम्स एक्झामला समोर ठेवून सामान्य विज्ञान विषयाची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. तर या विषयाचं महत्व काय, किती क्वेश्चन्स येतात, कशा प्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे, मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी कोणकोणते टॉपिक तुम्ही वाचले पाहिजेत, अशी सविस्तर चर्चा आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या या आजच्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. करायची मग सुरुवात. चला, सेशन आता जास्त वेळ न घालता सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी थंबनेल बघितलेलंच आहे. विषय आहे सामान्य विज्ञान. परीक्षा आपली RTO AMVI ची. असा विषय जो वाटायला आपल्याला अवघड वाटतो पूर्व परीक्षेमध्ये, बट तेवढा अवघड नाहीये. सोपा विषय आहे, स्कोर देऊ शकतो. एक सेफ स्कोर या विषयामध्ये आपण आरामात आणू शकतो. फक्त गरज आहे एका प्रॉपर स्ट्रॅटेजीची आणि प्रॉपर स्मार्ट नियोजनाची. तीच आज पुढच्या 20-25 मिनिटात मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर आपण कशा प्रकारे या विषयाची तयारी केली पाहिजे आणि कोणते घटक चांगले केले पाहिजेत, यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मागील 10 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी मार्गदर्शन करत आहे सामान्य विज्ञान या विषयासंदर्भात. तर माझा सगळा अनुभव वापरून, तुमच्या सगळ्या PYQचं अनालिसिस करून आणि सर्व प्रकारचे MPSCच्या पेपरचं व्यवस्थितरित्या सारासार अभ्यास करून आजचे सेशन मी तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा तुम्ही काहीही काळजी करू नका. प्रामाणिक प्रयत्न माझा तुमच्यासाठी असणार आहे की तुम्हाला चांगल्यातला चांगला स्कोर कसा सायन्समध्ये आणून देता येईल. टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बघा, मला माहिती आहे तुमच्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना बरेच प्रश्न आहेत एक्झामच्या बाबतीत. फॉर्म फिलिंग असेल, त्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागतात, प्रोफाईल कसं बनवायचं MPSCचं, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपली इग्नाइट अकॅडमी. आपल्या याच युट्यूब चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओज. आता आपले आदरणीय धनंजय कचाले सर, जे स्वतः RTO AMVI, ज्यांनी स्वतः परीक्षा पास केलेल्या सर्वोत्तम गुणाने 2011 मध्ये आणि 2017 मध्ये 2 वेळेला सर सिलेक्ट झालेले आहेत RTO AMVI ऑफिसर म्हणून. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर या विषयांना सादर करत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल निश्चिंत राहायचंय. इग्नाइट अकॅडमीनं खूप जास्त आतापर्यंतच्या विद्यार्थी मित्रांना मदत केलेली आहे त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी, ती वर्दी मिळवून देण्यासाठी. आणि तुमचाही क्रमांक याच्यामध्ये लागू शकतो. फक्त तुमच्याकडनं आम्हाला गरज आहे ती म्हणजे प्रामाणिक प्रयत्नांची. तुम्ही जर कष्ट करण्यासाठी तयार असाल तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहोत तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी. तुमच्याकडे बघा सर्व प्रकारचे म्हणजे जाहिरात आल्यापासून तुम्ही स्ट्रॅटेजी काय असावी क्रॅक करण्यासाठी. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले 2020 ला जी एक्झाम झाली त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले अभिषेक सर यांचं देखील आपल्याकडे या ठिकाणी अभ्यासाची पद्धती कशी असावी यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यानंतर आपली आरंभ बॅच कशी सुरू होणार, काय असणार, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे बापू सर आहेत, धनंजय कचाले सर आहेत आणि बाकी सगळी जी आपली टीम आहे ती तुमच्यासाठी सर्व प्रकारचे व्हिडिओ सादर करत आहे. याच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, ते बघून घ्या. तुमचे सगळे प्रश्न क्लिअर होऊन जातील बॅचेस बद्दल, डॉक्युमेंट बद्दल. आता आपण जो मागे सन्मान सोहळा ठेवला होता त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले अभिषेक सर यांना एक बुलेट देऊन गौरव केला होता. तुम्ही देखील असं स्वप्न ठेवा. तुम्ही देखील या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं नाव आणि RTO AMVI 2026 मी झालो अशी कमेंट करा आणि याच कमेंटला आपण नंतर डिस्प्ले करू. जर तुमची मेहनत फळाला आली, जर तुम्ही RTO AMVI सिलेक्ट झाले, तर ही आज केलेली कमेंट जी आहे ती तुमची पुढे झळकणार आहे आणि तुम्ही पण बुलेटचे हकदार ठरू शकता. तुम्ही देखील बुलेट प्राप्त करू शकता सर्वोत्तम गुणांनी जर तुम्ही पास होत असाल तर. त्याच्यामुळे मोटिवेशन तुमच्यासाठी आणखी एक या ठिकाणी असणं गरजेचं आहे.
त्याच्यामुळे इग्नाइट अकॅडमी तुमचा गौरव करण्यात कुठेही कमी पडणार नाहीये. तुमची फक्त मेहनत या ठिकाणी गरजेची आहे. लवकरच सन्मान सोहळा करूया आपण ज्यावेळेस आपली आरटीओ एएमवाय ची या ठिकाणी फायनल रिझल्ट प्रकाशित होईल. बघा, इग्नाइट अकॅडमी का चूज करावी? आरटीओ एएमवाय ची तयारी करायची तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांनी, जे पण इंजिनियर्स आहेत, ज्यांचा डिप्लोमा आहे, त्यांनी इग्नाइट अकॅडमीला का पसंती क्रम द्यावा? कारण भरपूर आहेत, पण काही महत्वाची कारणं सांगतो बघा. तर 2020 ला जो आपला सन्मान सोहळा झाला आरटीओ एएमवाय रँक 1, रँक 2 असेल, रँक 3 असेल, सर्वांचा सत्कार या ठिकाणी केला. सगळेजण आपले इग्नाइट अकॅडमीचे स्टुडंट्स. आणि हा जो कार्यक्रम झाला होता, फेलिसिटेशनचा कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सगळ्या विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड इग्नाइट अकॅडमीच्या या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील इग्नाइट अकॅडमीचाच पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. 2017चा जर रिझल्ट बघितला, 2020च्या आधी जी एएमवाय झाली होती, 17 मध्ये देखील अतिशय देदीप्यमान यश विद्यार्थ्यांना मिळालं, ज्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेतला. त्याच्यामुळे इग्नाइट अकॅडमी आणि आरटीओ एएमवाय हे एक समीकरणच बनलेलं आहे. सर्वोत्तम अकॅडमी महाराष्ट्रातली जी आरटीओ एएमवाय साठी या टेक्निकल एक्झामसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. तर तुमच्याच याच पूर्व परीक्षेला समोर ठेवून आपण सुरू करत आहोत आरंभ बॅच 3.0. आरंभ बॅच 1.0 आणि 2.0च्या यशस्वी सांगतेनंतर आता घेऊन येत आहोत आरंभ बॅच 3.0. महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी शिक्षक टीम, अशी शिक्षक टीम की जी त्यांच्या विषयामध्ये अतिशय निपुण आहे, पारंगत्व प्राप्त केलेले, अनुभव आहे, विश्वसनीय आहे. कोणती फॅकल्टी बघा, प्रत्येक फॅकल्टीचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करा, त्यांच्याबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघा, तुम्हाला सकारात्मक प्रतिसादच मिळणार आहे. त्याच्यामुळे इथे असणारी शिक्षक टीम तुम्हाला खूप सुंदररित्या मार्गदर्शन करणार त्यांच्या विषयाबाबतीत. त्याबद्दल काही तुम्ही काळजी करू नका. आपण बॅचेस सुरू करतोय बघा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस आपल्या स्टार्ट होत आहेत. ऑफलाईन पद्धतीने बॅचेस 29 जून पासून पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी, आणि ऑनलाईन पद्धतीने आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात बॅचेस सुरू करतोय 29 जून पासून. आपल्या ऍपला डाउनलोड करा आजच, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. तर या ठिकाणी कुपन कोड यूज करायचा आहे आरटीओ 30. तर पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी आपण या बॅचेसमध्ये फीस जी असणार त्याच्यामध्ये 30% ऑफ देत आहोत. त्यामुळे याचाही आपण सगळ्यांनी लाभ करून घ्यायचा आहे. ही बॅच नक्कीच तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आरटीओ एएमवायच्या प्रिलिम्सला पास करण्यासाठी. एकदा का तुम्ही प्रिलिम पास झाले, मेन्सला तुम्ही अपिअर होताय, तर मेन्स साठी तर मग विशेष सोडून द्या. इग्नाइट अकॅडमीच्या नोट्स, इग्नाइट अकॅडमीचे रेफरन्सेस आणि इग्नाइट अकॅडमीचे मुरलेले जे शिक्षक वृंद आहेत, ज्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या याच प्लॅटफॉर्मवर मेन्स संदर्भात खूप सुंदररित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं, म्हणजे आपले ज्या नोट्स आहेत, आपले जे संदर्भ साहित्य आहेत, स्वतः खुद्द डीके सर आणि बाकीची आपली सगळी टीम, ज्यांना प्रचंड गाढा अनुभव आहे, प्रचंड अभ्यास आहे मेन्सचा, आपल्या नोट्सच्या बाहेरचे प्रश्न येतच नाहीत. 95% क्वेश्चन आपल्या नोट्स मधून, आपल्या रेफरन्सेस मधून रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे बांध घातलेला सिलेबस आहे तुमचा मेन्सचा. मेन्स बद्दल काही चिंता करू नका. प्रिलिम्स सध्या आपल्या समोर, डोक्यासमोर एक गोष्ट जी असणार आहे, प्रिलिम्स असणार आहे, तर प्रिलिम्सला आपल्याला या ठिकाणी टार्गेट करायचं आहे. चला आता येऊया आपण आपल्या हळूहळू या विषयाकडे. तर बघा, आता नुकतीच ग्रुप सी ची ऍड प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये टोटल 2619 पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये येते आपली आरटीओ एएमवाय ची पोस्ट. टोटल 461 जागा याच्यामध्ये एएमवायच्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत. तर आरटीओ एएमवाय ची जी जाहिरात आहे, तर 27 जून पासून 17 जुलै पर्यंत डेट आहे फॉर्म भरण्याची. पूर्व परीक्षा 27 सप्टेंबरला आहे. पात्रता तुम्हाला माहितच आहे, मेकॅनिकल ऑटोमोबाईल मध्ये तुम्हाला डिप्लोमा डिग्री. आणि वेतन श्रेणी जर तुम्ही बघितली बघा, तसं गट क ची पोस्ट आहे आरटीओ एएमवाय ची, परंतु याची वेतन श्रेणी गट ब सारखी आहे. तर एक ल्युक्रेटिव्ह पोस्ट आहे, एक सन्मानजनक, एक स्वाभिमानी, एक आत्मविश्वास असणारी, एक समाधानकारक जॉब असणारी, वर्दीमध्ये काम करण्याची संधी मिळणारी आणि अतिशय सुंदर प्रकारची पोस्ट म्हणजे आरटीओ एएमवाय. म्हणजे बघा, जे विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएशन त्यांचं मेकॅनिकल ऑटोमोबाईल, त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण आरटीओ एएमवाय ची ऍड दरवर्षी येत नाही. खूप खूप चांगल्या प्रकारची ही पोस्ट आहे. बघा, पटकन तुम्हाला ऑफिसर व्हायचे आणि याच्यामध्ये काही मुलाखत वगैरे नाहीये, प्रिलिम्स आणि सिम्पली मेन्स आहे. आणि जाहिरात आल्यानंतर विद्यार्थी तयारी लागतात आणि ते सिलेक्ट पण होतात. बऱ्याच म्हणजे मागच्या ज्या पण एक्झाम 2011ला झाली, 17ला झाली, 20ला झाली, आता 26ला होणार. तर ऍड आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केली आणि ते प्रिलिम्स झाले, मेन्स पण पास झाले बरेच. त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही मागील 2-2, 3-3 वर्षापासून अभ्यास करत होते तरच तुमची या ठिकाणी निवड होणार आहे, असं काही नाही. कट ऑफ जर तुम्ही प्रिलिम्सचा बघितला तर प्रिलिम्सचा कट ऑफ बघा 35च्या आसपास होता मागे. त्यामुळे आता या वर्षीचा कट ऑफ काय खूप हाय जाणार नाही. पद पण भरपूर आहेत.
त्यामुळे कट ऑफ जो आहे 40-50च्या आवाक्यात राहील आणि हे 40-45 मार्क मिळवणं काही मोठी अवघड गोष्ट नाहीये. 100 पैकी आरामात तुम्ही 40-45 पर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही इग्नाइट अकॅडमीचा आपला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. आणि आम्ही खात्रीशीर सांगतोय, खूप विश्वासानं बोलतोय, कारण आम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणत्या विषयासाठी तुम्ही काय वाचावं, कशा प्रकारे पीवायक्यू अनालिसिस करावं, हे तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या या ठिकाणी मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. त्यामुळे 40-45 मार्कापर्यंत पोहोचणं काही खूप मोठी गोष्ट नाहीये. आहे बराचसा जीएसचा पोर्शन जो तुमच्यासाठी नवीन असू शकतो. आपण टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतो, 10वी नंतर कधी कधी संबंध असतो आपला इतिहासाशी, भूगोलाशी, किंवा ते सामान्य विज्ञान पण आपण जास्त काही केलेलं नसतं. पण तुम्ही घाबरायचं कारण नाहीये. काही टॉपिक ठरलेले आहेत, तेच टॉपिक तुम्हाला प्रॉपरली अभ्यासून जायचे, पीवायक्यू बघायचे आणि तुम्हाला याच्यामध्ये आरामात 50 पर्यंत पोहोचायचं आहे. जे पोहोचाल तुम्ही, फक्त मेहनत घ्यायची 3 महिने, बाकी सगळं आता सोडून द्या. फोकस एकच ठेवा की आरटीओ एएमव्हीआय 27 सप्टेंबर उरलेले माझ्यासमोर 3 महिने आणि मला घ्यायची मेहनत, अशी मेहनत की जी मी याच्या आधी कधीच घेतली नव्हती. अशी मेहनत मी 3 महिने घेईल, 90 दिवस मी मेहनत करेल आणि माझी प्रिलिम्स मला कशी करून 40+45+ मार्क आणायचे आणि मला मेन्ससाठी पात्र ठरायचं. प्रिलिम्स झाल्यावर मी बघतो मग बरोबर मेन्ससाठी मला कसा अभ्यास करायचा आहे. मेन्ससाठी अभ्यास तुम्हाला करण्यासाठी आम्ही आहोत मग परत इथेच उभा तुमच्या पाठीशी, तुमच्या सोबत. काही काळजी करू नका. ओके, निवड प्रक्रिया तुम्हाला माहितीच आहे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे. मेन्सला 150 प्रश्न, 300 मार्क वगैरे असतात. तिथं मुलाखत वगैरे कसल्याही प्रकारची तुम्हाला नाहीये. आता बघा, पूर्व परीक्षेकडे येऊ आपण. प्रिलिम्स या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न आहेत. 1 तासाचा पेपर आहे फक्त. 100 प्रश्न, 100 गुण, निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. मग हे 100 प्रश्न या 8 घटकांवर विचारले जाणार. त्यामध्ये बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर करंट अफेअर दिसते तुम्हाला, पॉलिटीचा विषय आहे, राज्यशास्त्र. त्यानंतर 6व्या क्रमांकाला इथे आपला जो विषय आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. आता तुम्हाला प्रश्नांची संख्या माहिती आहे का किती आहे? जर आपण या 100 प्रश्नांचा विचार केला टोटल, सगळे एमसीक्यू असणार, तर या 100 पैकी कोणत्या विषयाचं वेटेज कसं आहे ते पण तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. स्क्रीनशॉट काढायचा हवं तर, क्लिअर पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. तर तुम्हाला इतिहासाचे 10 प्रश्न, भूगोलाचे 10, इकॉनॉमिक्सचे 15 असतील, करंट अफेअरचे 15 असतील, त्यानंतर पॉलिटी पण 15, त्यानंतर सामान्य विज्ञान जनरल सायन्सचे 15 प्रश्न असणार आहेत प्रिलिम्सला. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी प्रत्येकी 10 प्रश्न. आता हे जे 15 प्रश्न आहेत ज्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे चांगला स्कोर करण्यासाठी, त्याच्यामध्ये आयोगानं काय सिलेबस दिला? फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन, ज्याला आपण आरोग्यशास्त्र म्हणतो. आता या 15 प्रश्न म्हणजे 15 मार्कांचा विषय, तर आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे. किती स्कोर आपल्याला करायला पाहिजे? आपण किती सेफ स्कोर असतो? तर 10+ स्कोर तुमचा आला पाहिजे. 15 पैकी तुम्हाला 10+ तरी टार्गेट ठेवायचंय आणि व्यवस्थित इथे आणखी चांगल्या प्रकारे स्मार्ट वेनं जाल तर तुम्हाला आरामात 10च्या वर 12 पर्यंत देखील मार्क मिळते. आपल्याला 11, 12, 13 पर्यंतचं टार्गेट ठेवलं तरी काही अडचण नाही, प्रॅक्टिकल टार्गेट आहे. 15 पैकी 15 मी म्हणत नाही, कारण 2-3 प्रश्न थोडीशी अवघड तुम्हाला वाटणार, आउट ऑफ द ट्रॅक, आउट ऑफ द सिलेबस, किंवा त्याचा रेफरन्स कुठंच लागणार नाही. त्याच्याबद्दल घाबरायचं नाही. आपल्या हातातले जे 11-12 मार्क असणार आहेत त्याच्यावर फोकस करायचा आणि ते मिळवता येतात. काही ठरलेले टॉपिक्स आहेत बघा, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये, तेवढेच तुम्हाला करायचे. आता बघा, कंबाईनचं जे आहे गट ब, गट क, बाकीच्या ज्या पोस्ट आहेत बघा, त्यांचा कट ऑफ बऱ्यापैकी जास्त लागतो. 60च्या घरात चाललाय कट ऑफ आता, 60, 62, 63. तुम्ही बघा, PSI, STI, ASO किंवा टॅक्स असेल नसेल, क्लर्क असेल, तिथं मात्र आम्ही थोडी वेगळी स्ट्रॅटेजी सांगतो. तिथं जरा वेगळा स्ट्रॅटेजी प्लॅन ठेवावा लागतो. तुम्हाला 40-45 पर्यंत पोहोचायचंय. प्रिलिम्सला जर तुम्हाला ही प्रिलिमची नौका पार करायची आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सगळं वाचायला नाही सांगणार आहे की सगळंच करा बाबा, सगळंच करा, फिजिक्सचं सगळंच करा, केमिस्ट्रीचं हे करा ते करा. नाही, तुम्हाला आम्ही फक्त फिजिक्स मधले काही 4-5 मेन टॉपिक, केमिस्ट्रीतले 4-5, बायोलॉजी मधले काही 7-8 एवढे सांगणार आहे. तेवढे टॉपिक तुम्ही प्रॉपर अभ्यासायचे, तर तुम्ही पोहोचणार आहात 10+. आणि 10+ स्कोर जर तुम्ही आणू शकत असाल सायन्समध्ये, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी गुड स्कोर. काही खराबी नाही त्याच्यामध्ये, खूप चांगला स्कोर आहे. आणखी 1-2 मार्क वाढवता आले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण काही 10च्या खाली यायचं नाही. आपल्याला 10+ जाणं सोपं आहे. आता बघा, तुम्ही सगळे मेकॅनिकलचे, ऑटोमोबाईलचे विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तर काही एवढी अडचण येत नाही. थोडीशी अडचण तुम्हाला येणार बायोलॉजीमध्ये, आणि बायोलॉजीमुळेच हा विषय अवघड वाटतो. आता इथं कसं आहे बघा, आपण म्हटलं 15 प्रश्न आहेत,
तर 15 मध्ये फिजिक्सचे 3 असतात, केमिस्ट्रीचे पण 3 आणि बायोलॉजीचे 9 प्रश्न असतात. 3, 3, 9 असं येते. आता इथं बायोलॉजीचे 9 प्रश्न म्हणलं की पोरांना टेन्शन येतं. बायोलॉजीचा काय संबंध आहे आमचा, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही काय 11-12ला बायोलॉजी नव्हतं घेतलं, त्यामुळे आम्हाला हे जमणार नाही. तर तुम्ही लक्ष द्या, इथं जे 9 प्रश्न बायोलॉजीचे येतात ते 3 घटकांवर येतात, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. आणि याच्यामध्ये पण ना आयोग काय करते, काही ठरलेल्या टॉपिकवरच प्रश्न विचारते. मी दाखवतो तुम्हाला आता कोणते टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे. फक्त तुम्हाला ते रिव्हिजन करायचे प्रॉपरली. मान्य आहे मला, बायोलॉजी आपल्याला टफ जाणार थोडंसं, पण एक गोष्ट समजून घ्या, बायोलॉजीमध्ये असे काही काही टॉपिक आहेत, एका पेजवर त्यांची सगळी चर्चा आपण समराईज करू शकतो. ते पेज फक्त 3 ते 4 वेळेला रिवाइज करा, त्या पेजवरून एक प्रश्न येणार म्हणजे येणार. जसं वनस्पतीचं वर्गीकरण आहे, ठीक आहे, वनस्पतीमधले संप्रेरके आहे, ठीक आहे, असे काही, आणि वनस्पतीचे आजार आहे. मी तुम्हाला असे काही या ठिकाणी टॉपिक सांगणार आहे जे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तेवढे टॉपिक करायचे आणि मुद्देसूदरित्या नोट्स आपल्या तयार असतील, त्याला फक्त रिव्हिजन आपण देऊया प्रॉपरली आणि आपल्याला आरामात 10+ जाता येणार आहे. तर मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी आपल्या आरंभ 3.0 बॅच मध्ये शिकवणार आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या विज्ञान विषय खूप व्यवस्थितरित्या आपल्या आरटीओ एमव्हीआय प्रिलिम्स मध्ये 10+ स्कोर आणलाच पाहिजे, या दृष्टीने मी तुम्हाला हा शिकवणार आहे. मुद्देसूद जे गरजेचं आहे तेवढंच, बिलकुल फापट पसारा नाही, बिलकुल बिनाकामाचं काही नाही. तुम्हाला फक्त या ठिकाणी आम्ही सांगतोय त्या दृष्टीनं या ठिकाणी तुमची स्ट्रॅटेजी बनवायची आहे. हे आता असं हे क्लिअर झालं. आता पुढे जाऊया आपण. तर पुढे जर आपण आणखी थोडंसं मायक्रो अनालिसिस केलं, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात बाबा, तर अशा प्रकारे आपल्याला काही टॉपिक समोर येतात. तर तुम्ही पाहू शकता, जर आपण सगळ्यात सुरुवातीला बायोलॉजीचा विचार केला, 9 प्रश्न आहेत. तर बायोलॉजीमध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बघा, त्याच्यामध्ये बघा वनस्पती वर्गीकरण तुम्ही पाहू शकता, 2-1-1, 2-2 नेहमी प्रश्न येतात. हा टॉपिक करायचा म्हणजे करायचा आहे. वनस्पती वर्गीकरण ज्याला प्लांट क्लासिफिकेशन म्हणतात, काही अवघड नाहीये. या टॉपिकमध्ये 5 गट वनस्पतीचे अभ्यासायचे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. आणि एकदा जर तुम्हाला शिकवलं ना मी प्रॉपर एका तासाभरात, एका तासाभरातल्या त्या एका लेक्चरवरून तुमचे 1 ते 2 मार्क डन. डन म्हणजे डन, येणार म्हणजे येणार त्याचे 2 प्रश्न. काही अवघड प्रश्न येत नाही. तुम्ही पीवायक्यू बघून बघा, काही क्वेश्चन रिपीट होतात, ठीक आहे. एखादा पीवायक्यू परत एकदा पुढच्या वर्षी विचारला जातो, किंवा एखाद्या क्वेश्चनचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर नवीन प्रश्न बनतो पुढच्या वर्षी. त्याच्यावर बिलकुल घाबरण्याचं कारण नाहीये. थोडंसं नवीन आहे पण खूप अवघड नाही. अवघड वाटतं पण सोपं आहे. जर आपण फक्त 1 तास दिला एका टॉपिकसाठी तर हा टॉपिक प्रॉपरली कव्हर होईल, नोट्स पण आपल्या बनतील. फक्त त्याला 2-3 वेळेला आपण रिवाइज करूया. हा टॉपिक करून घ्यायचा आहे. तसंच आणखी एक टॉपिक आहे बघा, प्राण्यांचं वर्गीकरण जे झुलॉजी मध्ये येतं. हे टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत, ज्यामध्ये अॅनिमल क्लासिफिकेशन आहे. थोडासा टेक्निकल टॉपिक, बट या एका टॉपिकवर कधी कधी 2-2, 3-3 प्रश्न पण येतात एखाद्या वर्षी. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्याला करावा लागेल. ज्या टॉपिकवर आयोग शुअर शॉट 100% क्वेश्चन विचारणारच आहे, त्याला आपण इग्नोर नाही करायचं, त्याला आपल्याला प्रॉपरली अभ्यासावं लागेल. त्यानंतर पुढे आणखी बरेच टॉपिक आहेत बघा महत्वाचे. त्यामध्ये बघा आता हा जो टॉपिक आहे बघा आजारांचा, आयोगाने स्वतः स्पष्टपणे सिलेबसमध्ये आरोग्यशास्त्र हा मुद्दा दिलाय. आरोग्यशास्त्रामध्ये वनस्पतीचे आजार आणि प्राण्यांचे आजार आयोग विचारतं, आणि यावर तुम्हाला प्रॉपर फोकस करायचा आहे. थोडीशी फॅक्च्युअल माहिती आहे, परंतु आपल्याला मुद्देसूदरित्या ती माहिती उपलब्ध असेल तर आपण रिव्हिजनने त्याच्यामध्ये स्कोर करू शकतो. हा एक टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. या व्यतिरिक्त प्राणीशास्त्रावर काही प्रश्न येतात, त्याला आपण अॅनिमल किंगडम म्हणतो. प्राणीशास्त्रामध्ये मग थोडेसे आपल्या ह्युमन बॉडीवरचे काही क्वेश्चन असतील, किंवा वनस्पती शास्त्रावरचे प्रश्न पण थोडेसे वेगळे या ठिकाणी विचारले जातात झुलॉजी, बॉटनीमध्ये. एवढे टॉपिक 4-5 जे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजीमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत, जे तुम्हाला 9 पैकी 7 पर्यंत पोहोचायला मदत करते. 6 ते 7 मार्क, ठीक आहे, तुम्हाला या टॉपिक वरून पाहायला मिळणार. त्यानंतर जर आपण फिजिक्सचा विचार केला तर फिजिक्समध्ये साऊंड हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ध्वनी, प्रकाश टॉपिक, विद्युत धारा नावाचा टॉपिक, हे 3 टॉपिक करायचेच आहे. अतिशय सोपे टॉपिक आहेत. आपण सगळे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहोत, त्यामुळे आपल्याला हे टॉपिक करायला काही अवघड नाहीये. या 11वी-12वीला आपण हेच एवढं डिटेलमध्ये अभ्यासलंय. नंतर आपलं ग्रॅज्युएशनच्या वेळेला पण फर्स्ट इयरला वगैरे होतच नाही, फिजिक्स असतं आपल्याला त्यावेळेला, केमिस्ट्री पण असतं. त्यामुळे तुम्हाला हे वॉक इन द पार्क असणार आहे बघा. काही चिंतेचं तुम्हाला कारण नाहीये. लाईट अभ्यासायचे, साऊंड अभ्यासायचे, इलेक्ट्रिक करंट, ओहमचा नियम, जूल्स लॉ, हे अतिशय सोपे. आणखी एक टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आता हल्ली मागच्या 2-3 वर्षात जास्त फोकस करते आयोग, तो म्हणजे किरणोत्सारिता, ज्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक पण महत्वाचा आहे.
रेडिओ ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा रेज याच्यावर जरा क्वेश्चन जास्त येत आहेत हल्ली बरं का, मागच्या 2-3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे याच्यावरही तुमचा थोडासा फोकस असणं गरजेचं, एवढं करून घ्या फिजिक्समध्ये. आणि केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर रासायनिक अभिक्रिया टॉपिक महत्वाचा आहे, येऊ शकतो, म्हणजे सदाबहार टॉपिक आहे तो एक टॉपिक प्रॉपरली. धातू अधातू मिश्र धातू हा टॉपिक पण महत्वाचा आहे. मेटल्स, नॉन मेटल्स वगैरे त्याच्यावर प्रश्न येतात. आणखी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी बाकीच्या महत्वाच्या टॉपिकमध्ये जो आपल्याला इम्पॉर्टंट या ठिकाणी एक महत्वाचा आहे तर आम्ल आमलारी पण महत्वाचा टॉपिक आहे. आणि मूलद्रव्याच्या वर्गीकरणामध्ये 1-2 वर्षात आवर्त सारणीवर प्रश्न येतो. मी सांगतो बघा 4-5 मुद्दे प्रॉपर करायचे. रासायनिक अभिक्रिया, ठीक आहे, त्यानंतर धातू अधातूचा एक टॉपिक करायचा, आवर्त सारणीचा टॉपिक प्रॉपरली करून जायचा, आणि त्यानंतर आम्ल आमलारी टॉपिकवर पण थोडंसं लक्ष द्यायचं. अशा प्रकारे केमिस्ट्रीमध्ये हे 4-5 टॉपिकच व्यवस्थित करायचे. मोजून 1 ते 1.5 तास लागतो बघा या प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करायला, मोजून 1 ते 1.5 तास. आणि हे सगळं आपलं टेक्निकल बॅकग्राऊंडच आहे, फक्त पॉलिश करायचंय, नवीन काहीच नाही. मी तुम्हाला म्हणतो ना, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये प्रत्येकी 3-3 प्रश्न येतात. तर तुम्ही अतिशय म्हणजे सरासरी अभ्यास जरी केला फिजिक्स केमिस्ट्रीचा, PYQ जरी प्रॉपरली अनालिसिस केले, आम्ही सांगतो ते जरी केलं, तरी पण तुम्ही आरामात याच्यामध्ये 6 पैकी 4 मार्क घेऊन याल. 4 मार्क घेऊन याल तुम्ही साध्या सिंपल सरासरी मेहनतीवर. थोडासा बायोलॉजीचा तुम्हाला थोडासा इश्यू येऊ शकतो, त्याच्यासाठी मी इथं तुमच्यासाठी उभा आहे, आम्ही आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला स्वतःच नंतर खात्री मिळेल की बाबा सरांनी आम्हाला जे सांगितलं ते खूप परीक्षाभिमुख सांगितलं, मुद्देसूद सांगितलं. उगाच इग्नाइट अकॅडमीला महाराष्ट्रातली RTO AMVI साठी सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणत नाही. त्याच्या मागे कारण आहे. मागील कितीतरी वर्षांपासून आपले DK सर, धनंजय कचाले सर आणि आपली पूर्ण टीम, पूर्ण अनुभवी टीम आहे बघा, पूर्ण अनुभवी टीम आहे, ज्यांना टेक्निकलचं म्हणजे स्वतः सगळे RTO AMVI ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत बरेच जण याच्यामध्ये. यांना त्या परीक्षेचा अनुभव आहे. मेन्स मधले विषय यांनी प्रदीर्घ शिकवलेले आहेत. आणि आपल्याकडे जे पण कॅन्डिडेट सगळे टॉप मधले रँक 1, रँक 2, रँक 3 त्यांच्या मुलाखती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यांच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. आता इथे क्वेश्चनचा सोर्स जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्टेट बोर्डकडे सगळ्यात सुरुवातीला जायचं आहे. क्रमिक पाठ्यपुस्तके स्टेट बोर्डातून काही प्रश्न डायरेक्टली येतात बघा. तर 7वी, 8वी, 9वी, 10वी आपली जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत ती मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहेत. तर त्या पुस्तकाचा इंडेक्स काढायचा, अनुक्रमणिका 8वीचं पुस्तक घेतलं, इंडेक्स काढायचा. जे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय महत्वाचे आता, त्या टॉपिकला मार्क करायचं आणि तेवढे टॉपिक त्याच्यातून वाचायचे. तिथं तुम्हाला भरपूर सारे प्रश्न डायरेक्टली स्टेट बोर्ड, मी तुम्हाला दाखवतो पुढे आता स्टेट बोर्डातून कसे बरेचसे प्रश्न येत असतात. आणि त्यानंतर आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत, इग्नाइट अकॅडमीचं फक्त मार्गदर्शनच परिपूर्ण नाही आहे, तर त्याच्यासोबतच नोट्स देखील परिपूर्ण आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या बॅचेसला जॉईन करता, इग्नाइट अकॅडमीच्या या छत्राखाली मार्गदर्शन घेता, आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. त्या नोट्सला देखील तुम्हाला रेफरन्स म्हणून प्रॉपरली वाचायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. PDF स्वरूपामध्ये देखील आम्ही तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या नोट्स प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला आम्ही बिलकुल इकडचं पुस्तक वाच, तिकडचं वाच, हे बाजारातलं हे ते हे असं बिलकुल तुम्हाला आम्ही तुमचा वेळ जाईल असा सल्ला देणार नाही. आम्हाला माहिती आहे वेळ लिमिटेड आहे, 90 दिवसाचा कालावधी फक्त. या लिमिटेड वेळेमध्ये आपल्याला प्रिलिम पास करायची. आपल्याला काय प्रिलिम्स मध्ये 70-80 मार्क आणायचे का? नाही. तुम्ही काय कंबाईनची ग्रुप बी, ग्रुप सी बाकीच्या पोस्टची तयारी करताय का? नाही. RTO AMVI साठी मला 40-45 स्कोर आणायचा आहे, जो सेफ स्कोर आहे. किती कट ऑफ होता मागे? 35 आसपास कट ऑफ होता. आता जागा पण वाढल्या आणि तुम्हाला माहिती आहे किती जास्त याच्यासाठी क्रायटेरिया स्ट्रिक्ट आहे की फक्त मेकॅनिकलची, ऑटोमोबाईलचीच देऊ शकतात. त्याच्यामुळे ऑलरेडी खूप गाळून असणारी स्पर्धा आहे. आणि याच्यामध्ये पण GSचा अभ्यास काही जास्त विद्यार्थ्यांचा नसतो, त्यामुळे कट ऑफ काय खूप हाय लागणार आहे असं नाहीये, खूप हाय लागणार असं नाही. तुम्हाला सांगतो बघा, सायन्सचे 15 प्रश्न आहेत, मॅथ्स अँड रिझनिंगचे 20 प्रश्न आहेत. इथंच 35 प्रश्न होऊन जातात. आता तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड असतं, तुमचे हे 2 विषय होल्ड असतात, चांगला हँड असतो याच्यामध्ये. हा, थोडंसं बायोलॉजीला तुम्हाला थोडा पुश द्यावा लागेल, पण बायोलॉजीचं मी तुम्हाला सांगतो, आता मी मागे एक बॅचला मार्गदर्शन केलेले, जे पूर्ण टेक्निकलचे विद्यार्थी आहेत, पूर्ण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत आणि ते स्वतः बायोलॉजीचा अभ्यास केला त्यांनी माझ्याकडनं. तर ते आता स्वतः एवढे कॉन्फिडन्स की सर आम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा बायोलॉजी जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. बायोलॉजीमध्ये आमचा स्कोर 6-7 पर्यंत आरामात चाललाय सर. बायोलॉजी आम्हाला वाटायचं तेवढं अवघड वाटत नाहीये सर. असे म्हणताय जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेले कम्प्लिटली मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही फक्त भीती काढून टाका. मी सांगतो टॉपिक तुम्हाला प्रॉपर करायचे, आरंभ बॅचमध्ये घेऊ आपण हे व्यवस्थित, त्याच्याबद्दल काही काळजी नसावी. त्यामुळे क्वेश्चनचे सोर्सेस तुम्हाला हेच सापडणार आहे, याच्या बाहेर जास्त आपल्याला जायचं नाहीये. आउट ऑफ द मार्कच्या मागे लागायचं नाही आपल्याला प्रिलिम क्वालिफाय करायचे.
पात्र ठरायचे. मेन्स साठी आपल्याला जायचंय फक्त त्याच्या दृष्टीने 40-45 पर्यंत आपल्याला आपली गाडी न्यायची. त्यासाठी या ठिकाणी आपण क्वेश्चन जातो. इथं बघा बरं, या ठिकाणी हा प्रश्न बघा, आरटीओ एमव्हीआयचा प्रश्न आहे प्रिलिमचा 2020चा, की आवर्त बीज वनस्पतीमध्ये बीज कशामध्ये विकसित होते. याचा डायरेक्ट रेफरन्स आहे 9वीच्या पाठ्यपुस्तकात स्टेट बोर्डाच्या पेज नंबर 78 वर डायरेक्ट रेफरन्स आहे की बाबा आवृत्त बीज वनस्पतीमध्ये बी फळाच्या आत असतं, आवृत्त बीज अनावृत्त बीज. तर बरेच प्रश्न डायरेक्टली टू द पॉइंट स्टेट बोर्ड मधून विचारले जातात. आणखी एक बघा बरं प्रश्न, मूलद्रव्याच्या कोणत्या जोडीमध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, ग्रुप सीचाच 2019चा. त्याचा डायरेक्ट रेफरन्स 10वीच्या स्टेट बोर्डच्या आपल्या पुस्तकाशी लागतोय, पेज नंबर 23. पिरियडिक टेबल दिलेला त्याच्याशी डायरेक्ट लागतो रेफरन्स. त्याच्यामुळे स्टेट बोर्डातून बरेचसे क्वेश्चन रिफ्लेक्ट होतात. आणखी एक प्रश्न दाखवतो बघा, रक्त गोठवण्याचा आत्ता आलेला प्रश्न आहे ग्रुप बी चा 2025चा. रक्त गोठवण्यासाठी प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते. तर बायोलॉजीचा क्वेश्चन आहे, 11वी-12वीचं स्टेट बोर्डचं बायोलॉजीचे ओल्ड बायोलॉजी 12वीचं, त्याच्यामध्ये डायरेक्टली इथं अँटीकोएग्युलंट म्हणून हिपॅरिनचा उल्लेख आहे. स्टेट बोर्ड मधून क्वेश्चन विचारता येऊ, डायरेक्टली उचलता. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड महत्वाचे. ओके, त्यात आत्ताचा प्रश्न 2025चा, प्लाझ्मा किती टक्के असतं. आता हे सगळं मी वर्गात तर शिकवतोच, नोट्समध्ये लिहून पण देतो, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या नोट्समध्ये पण आहे. पण हा पण प्रश्न स्टेट बोर्डातून उचललाय, प्लाझ्मा 55% म्हणून डायरेक्ट टू द पॉइंट. त्याच्यामुळे इकडे तिकडे धावत बसायची गरज नाही. रेफरन्सेस इथे ठरलेले आहेत, त्याच्याच जोराने तुम्हाला पुढे पुढे जायचंय. आता हा बघा 8वीच्या पुस्तकातून डायरेक्ट आलेला प्रश्न आहे मिश्र धातूंबद्दल, की पितळ, कांस्य, स्टेनलेस स्टील याच्या प्रश्न येत राहतात. अशा प्रकारे आपल्या स्टेट बोर्डातून बरेच क्वेश्चन रिफ्लेक्ट होतात. आता बघा हा प्रश्न 25चा, डाव्या बाजूला त्यांनी काय दिले, रोगांची नावं देत, उजव्या बाजूला विषाणूंची नावं दिलेली आहेत. आणि जोड्या लावायच्या. ते रोग जे एड्सचा विषाणू जो आहे त्याचं नाव इथं ते डायरेक्टली म्हणजे 9वी-8वीच्या पुस्तकातून पेज नंबर 9 वरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काही काळजी करू नका, घाबरू नका. तुम्हाला प्रश्नांचं रेफरन्सेस जे आहेत ते पण आम्ही अचूकपणे सांगणार आहेत. स्टेट बोर्डचं महत्व, स्टेट बोर्डमध्ये कोणते टॉपिक करायचे, लिमिटेड टाइम मध्ये मॅक्झिमम आउटपुट येण्यासाठी आपण 90 दिवसामध्ये काय स्ट्रॅटेजी बनवू शकलो पाहिजे, त्याच्यासाठी आजचं हे लेक्चर आहे. त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही, फक्त मेहनत करण्याची तयारी ठेवा, फक्त मेहनत. बाकी तुम्हाला दर्जेदार मार्गदर्शन आम्ही देणार आहोत. हा प्रश्न जो आहे आत्ताचाच प्रश्न आहे ग्रुप सी चा 2025चा, ज्यामध्ये आपल्याला विचारलंय शेंगा वर्गीय पिके नत्राचा उपयोग करून कोणत्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने करू शकतात नायट्रोजन फिक्सेशन. तर या राइझोबियम बद्दल हा प्रश्न आहे. तर हे 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 89 नंबरच्या पेजवर दिलेला आहे. त्याच्यामुळे मला सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळला असेल की राइझोबियम जो बॅक्टेरिया आहे याच्याबद्दल स्टेट बोर्डमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दलच हा प्रश्न आयोगाने तयार केलेला आहे. ओके, असे बरेच प्रश्न जे आहेत, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत. आता हा प्रश्न किरणोत्सारीता टॉपिकवर मी तुम्हाला म्हणलं फिजिक्समध्ये या टॉपिकला मागच्या 2-3 वर्षात आयोग जास्त फोकस करत आहे. अल्फा, बीटा, गॅमा, त्याच्यामुळे विद्युत क्षेत्रातून कोण विचलित होतं, कोण विचलित होत नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. तर सायन्स या विषयात मॅक्झिमम मार्क कसे मिळवावे मी तुम्हाला सांगतोय. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि बायोलॉजीमध्ये आपला सरासरी अभ्यास करायचा आहे. बघा जनरल सायन्स अभ्यास आहे तुम्हाला काय 11वी-12वीची नीटची जेईची परीक्षा द्यायची नाहीये. तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास करते म्हणजे तुम्हाला जनरल अभ्यास करायचा आहे, ऍव्हरेज स्टडी, ज्यामध्ये महत्वाची टॉपिक तुम्हाला म्हणलं फिजिक्समध्ये साऊंड टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा आहे, लाईट टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी नावाचा जो टॉपिक आहे, विद्युत धारा ज्याला म्हणतात, रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा जो टॉपिक आहे हा टॉपिक. आणखी जर एका दुसरा सांगायचा झाला तर याच्यामध्ये वेव्हज नावाचा, तरंग नावाचा टॉपिक. एवढं जर तुम्ही नीट करून जात असाल, आणि हे टॉपिक काही खूप मोठे नाही आहेत, हे टॉपिक मोजून 2-3 पेजेसचे टॉपिक आहे. आणि याच टॉपिकच्या त्या नोट्सवर क्वेश्चन रिफ्लेक्ट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 3 प्रश्न जे फिजिक्सचे येतात त्याच्यातले तुम्ही 2 प्रश्न सॉल्व्ह करू शकता, एवढे टॉपिक जरी तुम्ही प्रॉपरली अभ्यासले तर. केमिस्ट्रीमध्ये पण 3 प्रश्नांचा विषय, याच्यामध्ये पण जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी तेवढेच टॉपिक करा. 3-4 असे काही 8-10 टॉपिक पण सांगत नाही मी तुम्हाला. 3-4 पिरियडिक टेबल करायचं आहे, आधुनिक आवर्त सारणी, त्यानंतर मेटल नॉन मेटल अलॉइज, त्यानंतर आपला जो हा टॉपिक रासायनिक अभिक्रिया केमिकल रिएक्शन्स, तो एक टॉपिक महत्वाचा असेल. या व्यतिरिक्त आम्लरीचा टॉपिक, ऍसिड बेस आपण ज्याला म्हणतो, असे काही 4-5 टॉपिक प्रॉपरली अभ्यासून झाला. आणि बायोलॉजीमध्ये आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण जे आपण म्हणतो बघा, प्लांट क्लासिफिकेशन, ठीक आहे, प्राण्यांचं वर्गीकरण आपण ज्याला म्हणतो बघा, अॅनिमल क्लासिफिकेशन, अतिशय महत्वाचं बरं का हे टॉपिक. करायचंच आहे आपल्याला, कारण 2-3 प्रश्नांचा विषय ठरलेले येणारच आहेत. तर आपण एकदा देऊ त्याला प्रॉपर 2-3 तास वेळ. आणि त्यानंतर पुढे आपल्याला याच्यामध्येच आजार जे आहेत बघा, डिसीजेस, आता हे आजार दोन्ही लेवलवरचे अभ्यासायचे, माणसांना होणारे पण
आणि वनस्पतींना होणार आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. बाकी मानवी शरीर जे आहे, ह्युमन बॉडी, मानवी शरीरातल्या महत्वाच्या संस्था, कधी किडनीवर प्रश्न येतो, कधी रक्तावर येतो, कधी हृदयावर, कधी फुफ्फुसावर. हे पण क्वेश्चन आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न महत्वाचे असणार आहेत. ओके. आणि बायोलॉजीमध्ये आणखी जर आपण बघितलं, याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काय केलं पाहिजे या टॉपिक व्यतिरिक्त, याच्यामध्येच आपल्याला आणखी एक मुद्दा आपल्या समोर येतो, तो म्हणजे असा की सजीव सृष्टीच्या बाबतीत जे नायट्रोजन फिक्सेशन आहे बघा, नत्र स्थिरीकरण नावाचा, जो आता मी रायझोबियमचा प्रश्न दाखवला तुम्हाला, छोटासा टॉपिक आहे, का पेजचा टॉपिक आहे, थोडासा टेक्निकल टॉपिक आहे, पण महत्वाचा आहे. या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट सायंटिस्टवर पण आयोगाचा जरा जास्त फोकस असतो, शास्त्रज्ञ महत्वाचे. आणि सजीव सृष्टी जी आहे, लिव्हिंग किंगडम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये आपण वनस्पती आणि प्राणी दोघांचा पण कॉमन अभ्यास करतो बघा, अशा काही कन्सेप्ट आहेत बायोलॉजीमध्ये ज्या प्लांट्स आणि अॅनिमल्स दोघांना लागू पडतात, त्यांच्यावरही क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. एवढे सगळे पॉईंट जर आपण प्रॉपरली अभ्यासले तर आपल्याला बायोलॉजीमध्ये चांगल्यातला चांगला स्कोर करायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या मुद्द्यांची व्यवस्थितरित्या लक्ष करून या अभ्यास करायचे, जे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. आता बॅच मध्ये आपला विषय आपण कसा शिकवणार आहे. आपली जी बॅच आहे आरंभ 3.0, त्यामध्ये विषय सायन्स, टोटल 15 प्रश्न 15 मार्क. या ठिकाणी विषय शिकवताना आपण विषय फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याच्यानुसार जाणार. एक विषय आपण निवडला, त्याचा अभ्यास आपण करतोय, त्या टॉपिकचं सिलेक्शन आपण करणार, जे महत्वाचे, जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण घेणार. तो टॉपिक मी डिटेलमध्ये शिकवणार व्यवस्थितरित्या. आणि काही काळजी करू नका, इंग्लिश मीडियमचे तुम्ही असाल, तुम्हाला इंग्रजीत विज्ञान पाहिजे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला लँग्वेजचा मी अजिबात इश्यू येऊ देणार नाही, अजिबात नाही. मराठीत करायचं, इंग्रजीत करायचं, तुम्ही काही काळजी करायची नाहीये. तुम्हाला समजेल विज्ञान, मराठीत पण समजेल, इंग्रजीत पण समजेल. पूर्ण टॉपिक आपण अभ्यासणार, त्या टॉपिकचे पीवायक्यू पाहणार. पीवायक्यू मागच्या 6-7 वर्षातल्या ग्रुप बी, ग्रुप सी, आरटीओ एमव्हीएल आलेले पीवायक्यू लगेच सोडवणार आपण. ते टॉपिक झालं की लगेच मागे ठेवायचंच नाही. म्हणजे अभ्यास झाला की लगेच रिव्हिजन, लगेच उजळणी, लगेच कॉन्फिडन्स की हा मला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत आहेत, असं आपण करत जाणार आहे. नंतर काही सराव प्रश्न पण आपण घेणार आहोत, एकदा तो पूर्ण घटक अभ्यासून झाल्यानंतर. बॅच मधल्या टीचिंग बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. टॉपिक बाय टॉपिक जाऊया, पीवायक्यू पण घेऊया महत्वाचे, मोस्ट ट्रेंडिंग क्वेश्चन जे आहे, जे क्वेश्चन रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला असे हॉटस्पॉट टॉपिक या ठिकाणी प्रॉपरली शिकवले जातील की जे तुम्हाला सायन्समध्ये 10+ स्कोर आणण्यासाठी मदत करणार. ही जबाबदारी आमची, ही जबाबदारी माझी आहे की तुम्हाला सायन्समध्ये 10+ स्कोर आणून द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी मला तुमचा कमीत कमी वेळ घ्यायचा आहे, जास्त नाही पाहिजे, कमीत कमी वेळ घ्यायचा आहे तुमचा. आणि तुम्हाला दर्जेदार प्रकारचं स्ट्रेट टू द बुल्स आय आपण ज्याला म्हणतो, तशा प्रकारचं मार्गदर्शन मला तुम्हाला द्यायचं आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि या विषयाचं टार्गेट किती असतं तुम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, 15 प्रश्न जे आहेत टू बी प्रॅक्टिकल. 15 पैकी आपल्याला 15 प्रश्न तर जमत नसतात बघा. एखादा किती 30 मार्क खान असू द्या, त्याला एकदम आउट ऑफ मार्क मिळणं इथं खूप अवघड आहे बघा. कारण आयोग दरवर्षी असे 2-3 प्रश्न विचारतात जे थोडेसे आउट ऑफ द सिलेबस वाटतात, आउट ऑफ द ट्रॅक, ज्यांचा पीवायक्यूशी कुठे काही संबंधच लागत नाही आणि जे कोणत्याच बाजारातल्या पुस्तकावर त्याचा रेफरन्स सापडत नाही, फक्त गुगलवर त्याचं उत्तर सापडतं. तर तशा क्वेश्चनला बघून आपण बिलकुल घाबरायचं नाहीये. आयोग स्वतःची काठिण्यपातळी मेंटेन ठेवण्यासाठी मुद्दाम तसे प्रश्न टाकतं दरवर्षी. आपल्याला प्रॅक्टिकल जे आयडियल टार्गेट ठेवायचे ते ठेवायचे 10+, की मला 10च्या खाली माझी गाडी नाही येऊन द्यायची सायन्समध्ये. 11-12 पर्यंत पोहोचायचंय. 13 पर्यंत पोहोचलो तर खूपच सर्वोत्तमपणा झाला तो, मग काहीच अडचण नाही. पण 10च्या खाली मला यायचं नाही. 10+ स्कोर मला टार्गेट ठेवायचंय, ज्यामध्ये फिजिक्समध्ये मी 2 मार्क तर आणेलच, केमिस्ट्रीत 2 आणेलच 3-3 पैकी, आणि बायोलॉजीमध्ये मला 6-7 तरी मार्क आणायचे, 6-7-9 पैकी जे मिळणं शक्य आहे. एक मी दिलं तुम्हाला. फिजिक्समध्ये एका विषय एका प्रश्नाची, केमिस्ट्रीत एका प्रश्नाची, बायोलॉजीमध्ये 2-3 प्रश्नांची पण सूट या ठिकाणी आपल्याला आहे. एवढे मार्क मिळवणं काय अवघड नाहीये, सोपं आहे. काही ठरलेले टॉपिक्स आहेत, तेवढे केले तरी प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे टार्गेट आपल्याला प्रॅक्टिकली ठेवायचे. आता बघा या ठिकाणी आपल्याकडे पीवायक्यू अनालिसिसच्या सिरीज पण कंडक्ट केलेल्या आहेत आपण सगळ्या विषयाचे, इतिहास, चालू घडामोडी असेल, भूगोल, बुद्धिमत्ता, गणित, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र. तर पीवायक्यू सिरीजचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या सिरीज कामाला येणार आहेत. मागच्या सगळ्या 25, 24 जेवढे पण एक्झाम झाल्या ग्रुप बी, ग्रुप सीच्या, त्याच्यासाठीच्या पीवायक्यू सिरीज आपण उपलब्ध करतोय. आता पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर ज्या पुस्तकांची तुम्हाला गरज आहे ती पुस्तकं या छत्राखाली तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय. मराठी मीडियम मधली पण आहेत, इंग्रजी मीडियम मधली पण आहेत, सगळ्या विषयांची ही पुस्तके पण तुम्हाला मिळणार आहेत.
जेव्हा तुम्ही आपल्या बॅचेसला, आपल्या कोर्सेसला प्रवेश घेणार आहात, ही पुस्तके पण तुम्ही मागवू शकता. इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करायचंय बघा. एक गोष्ट विसरू नका, ऍप डाउनलोड करा तुम्ही सगळ्यात आधी. ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन. तुम्हाला ही पुस्तके दर्जेदार प्रकारच्या बाहेर तुम्हाला काही जास्त वाचायची गरज नाही. आपल्या क्लास नोट्स, आपली आरंभ 3.0 बॅच आणि आपले हे महत्वाचे लेक्चर्स जे होतील आपल्या बॅचमध्ये ते तुम्हाला फॉलो करायचे PYQ नुसार. बस तुम्हाला बाकी जास्त इकडे तिकडे कुठं पळत बसायची गरज नाही, काही धावपळ करायची गरज नाही. सगळं आम्ही तुम्हाला व्यवस्थित प्रोव्हाइड करणार आहोत. मुख्य परीक्षेसाठीची पण आपल्याकडे पुस्तक आहेत. इग्नाइट अकॅडमीचं जे नाव एवढं मोठं झालेलं आहे की RTO AMVI एक्झाम मध्ये, ते असंच नाहीये. त्याच्या मागील 10-15 वर्षापासूनची मेहनत आहे सगळ्या टीमची. आणि ती मेहनत खास करून मेन्स एक्झामला जी तुम्हाला पोस्ट देणार आहे, 150 प्रश्न 300 मार्क, या मेन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या नोट्स तुम्ही रेफर करा. बाकी कुछ करने की जरूरत नाहीये. याच नोट्स मधून तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करता येणार आहे. मॅक्झिमम स्कोर म्हणजे लिटरली मागच्या 2020ला 17ला झालेल्या पेपरला जर तुम्ही बघितलं तर त्या पेपरला सोडवण्यासाठी जे पण नॉलेज गरजेचं आहे ते 90% आपल्या नोट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपल्या नोट्स खूप परिपूर्ण आहेत, खूप सुंदररित्या, व्यवस्थितरित्या बनवलेल्या आहेत. अनुभवी शिक्षक वृंदांनी या नोट्स बनवल्या. प्रॉपर DK सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या तज्ज्ञ या पूर्ण सर्व्हिलन्स खाली आपण या नोट्स बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मेन्ससाठी तर तुमची गाडी या ठिकाणी एकदम रुळावर असणार आहे. त्याच्यामुळे मेन्समध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या पुस्तकांचा. तर याच सगळ्या मुद्द्यांना सांगून मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस, ऑनलाईन बॅच विथ स्टडी मटेरियल आहे, ऑफलाईन बॅच पण आहे. दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपण सुरू करतोय. आरंभ 3.0 बॅच ऍडमिशन ओपन आहेत. तर पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी आपण 30% ऑफ RTO 30 हा कोड यूज करायचा आहे. एक तज्ञ अनुभवी महाराष्ट्रातली टीम, जी पूर्ण टीम धनंजय कचाले सरांच्या मार्गदर्शनाखाली, जे स्वतः 2011 आणि 2017 दोन वेळेला RTO AMVI म्हणून सरांची निवड झालेली आहे, ती पण सर्वोत्तम गुणाने. त्यामुळे सरांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली संपूर्ण आपली ही जी टीम आहे, संपूर्ण टीम जी इग्नाइट अकॅडमीची पूर्ण टीम, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, GS मध्ये महारथी आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्या पूर्ण सायन्स असेल, त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळे विषय, मॅथ्स, रिझनिंग सगळ्यांमध्ये तुम्हाला दर्जेदार प्रकारचं मार्गदर्शन आम्ही देणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला आम्ही एक्झामच्या आधी बोनस सेशन पण देणार आहोत, ज्यामध्ये महारिव्हिजन सेशन असतील. लक्षात ठेवा, ज्याचा तुम्हाला परीक्षेच्या आधी खूप छान फायदा होणार उजळणीसाठी, रिव्हिजनसाठी. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ओके, चला या गोष्टी लक्षात आल्या सगळ्यांच्या. तर यावर्षी गुलाल पूर्णपणे आपलाच असला पाहिजे, आपल्याच अंगावर उधळला पाहिजे. मेहनत घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर गुलाल तुमचाच असणार आहे. त्यामुळे तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी, अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मी राजेश जाधव या ठिकाणी आजच्या सेशनला एंड करत आहे, थांबत आहे. भेटूया आपण लवकरच. आता आपल्या बॅचेसमध्ये कशी टीचिंग असते त्याचे देखील व्हिडिओज आम्ही तुम्हाला युट्यूबवर या ठिकाणी सादर करू. तुम्हाला एक थोडासा डेमो यावा, अंदाज द्यावा यासाठी. बाकी आहोत आम्ही तुमच्या सोबत, काही काळजी करू नका. काही माहिती हवी असेल 88-88-99-116 तुम्हाला जो नंबर दिसतोय बघा, सध्या स्क्रोल लाईनवर सध्या चाललाय आपला नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. भेटूया लवकरच. आय होप तुम्हाला सायन्स बद्दलची एक स्ट्रॅटेजी थोडक्यात लक्षात आली असेल. घाबरायचं नाहीये, या विषयामध्ये चांगला स्कोर करणं आपल्या हातात आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. भेटूया आपण. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. धन्यवाद. थँक्यू.